समाजाची आणि महाराष्ट्राची शिवण ज्या पद्धतीने नवनाथ वाघमारेंनी उधळली, आता एकटेच नवनाथ वाघमारे आहेत का असाही प्रश्न निर्माण होतो. पण ज्या पद्धतीनं नवनाथ वाघमारेंनी जे विधानं केली आणि ज्या पद्धतीनं आया बहिणीच्या भूमिका घेऊन स्वतःचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला, हा प्रयोग खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये खालच्या स्तराला मांडला जातो. ज्याला कसल्याही पद्धतीची बेसलेस लोक असतात ते लोक ह्या गोष्टीचा वापर करून आपल्याला प्रसिद्धी मिळवतात. शेवटी वाघमारेंना जी भूमिका मिळाली आणि जी ओबीसीचं एक आंदोलन चांगल्या पद्धतीने उभं टाकलं, मग नेमकं यावेळेसच का गरज पडली वाघमारेंना अशा खालच्या स्तराला जाऊन आपली विधानं करायची? आणि ज्या पद्धतीने हे वाघमारेंचं विधान आज ऐरणीवर आलंय आणि वाघमारेंचं चलणं फिरणं सुद्धा मुश्किल झालंय. भले माफीची जरी स्वरूप असेल किंवा तुम्ही काही करा, पण हे विधान तुमच्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही असंच सगळेजण आता म्हणतायत. पण नेमके वाघमारेचे यात एकटे दोषी आहेत का? वाघमारेंच्या या जी सीमा ओलांडल्यात वाघमारेंनी, या सीमा कशामुळे ओलांडल्यात आणि याची नेमकी भूमिका काय, याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. त्या दिवशी अमोल खुने आपल्या इंटरव्ह्यू मध्ये बोलता बोलता नवनाथ वाघमारेंना एक कडक इशारा दिला. वाघमारे, तुम्ही कुणावरही टीका करा, पण समाजाच्या लेकीबाळीवर तुम्ही टीका करताल तर तुम्हाला समाज फिरू देणार नाही. हे स्पष्ट वाक्य त्या दिवशी अमोल खुने म्हणले. आणि अमोल खुनेंचं हे वाक्य वापरल्यानंतर कदाचित वाघमारे काहीतरी वेगळं बोलले असतील. पण कालपासून ज्या पद्धतीने वाघमारेंचा जो व्हिडिओ तो ट्रोल होतोय, व्हायरल होतोय, आणि हा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वाघमारेंनी काय प्रताप केले, नाव तर नवनाथ, नाथांपैकी एक, आणि त्यांची भूमिका अशी. पण वाघमारे हे एकटेच आहेत का अशा भूमिका मांडणारे? अशा पद्धतीने लेकीबाळींना भूमिका मांडून स्वतःची प्रसिद्धी करणारे अनेक आहेत. प्रत्येकाने हेच केलंय. ज्यांना प्रसिद्धी नव्हती त्यांनी अशाच पद्धतीनं भाषा केली, पण काही ठिकाणी सपाटल्या गेली. कारण की ती भूमिका, ती संख्या आणि ती परिस्थिती ती कमकुवत होती, बोटावर मोजण्या इतकी होती. पण वाघमारेंची ही गोष्ट पसरणार नाही, कारण की समाज खऱ्या अर्थानं आपल्यापुरता विचार करतो. ज्या दिवशी समाजाच्या संदर्भात जर हा समाज एवढा व्यापक दृष्टीने विचार करणारा असला असता ना, ज्या दिवशी त्या मुलीनं, की ज्या मुलीचं नाव ही घेऊ इच्छित नाही, त्या मुलीनं एक शब्द वापरला होता, फडणवीस आरक्षण मागतोय, बायको नाही. आई बहिणीचा उद्धार झाला. ज्यावेळेस आईचा नवरा काढला जातो, नाही त्या खालच्या स्तरावर जाऊन बोललं जातं, मग ती भाषा काय आहे? समाजाने विचार करावा. कारण की समाज हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा आहे. महाराष्ट्र हा ज्या पद्धतीच्या व्यापक भूमिकेतून या सगळ्या संबंध हिंदुस्थानामध्ये ओळखला जातो, जागतिक पातळीवर ओळखला जातो, त्यामुळे दावसला जातात मुख्यमंत्री आणि हजारो कोटींचे डील्स, हजारो कोटींचे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये घेऊन येतात. का जमत नाही गुजरातला? का जमत नाही उत्तर प्रदेशला? का जमत नाही हरियाणाला? त्याचं कारण आहे की हा प्रदेश खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा प्रदेश आहे. पण खऱ्या अर्थानं या स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या गेल्या, कारण की काही शब्द उच्चारू सुद्धा शकत नाही, आणि खऱ्या अर्थानं ते शब्द समाजानं तिथंच रोखले असते ना, तर वाघमारेंची अशी बोलण्याची मजल झाली नसती. या खालच्या पातळीला जाऊन ज्या पद्धतीनं वाघमारेंनी आपला शब्द प्रयोग केलाय, खऱ्या अर्थानं ही पातळी खऱ्या अर्थानं सामाजिक भूमिकेसाठी नाही असंच मी सांगेल. परंतु ही सगळी परिस्थिती तुम्हालाही आवडते. तुमच्याकडून ज्या पद्धतीच्या टाळ्या आणि ज्या पद्धतीच्या भूमिका मिळतात, त्यामुळे ही भाषा वरच्यावर समाजामध्ये सुद्धा रूढ होऊ लागलेली. आमच्याच परिस्थितीत बघा ना, या युट्यूब प्लॅटफॉर्मवर
जर चांगले विचार मांडले, चांगल्या परिस्थित्या मांडल्या, चांगली भूमिका मांडली, तर पाहणारे किती खूप ते खूप हायर गेल्यानंतर त्याची 10,000 किंवा 12,000पर्यंत व्ह्यूज जातात. पण या पद्धतीने खालच्या स्तराला आम्ही पण उतरलो आणि अशाच भाषा सुरू केल्या की लगेच त्याची पॉप्युलरिटी वाढते. व्हिडिओ असा व्हायरल होतो वाऱ्यासारखा की तुम्हालाही आवडतो. मग ही जी समाजात बदल झाले, सामाजिक भूमिका बदलत गेली आणि वाघमारेंची ही मजल झाली, याला कारणीभूत कोण आहे? खऱ्या अर्थानं ह्याचं मीमांसा झाली पाहिजे. सामाजिक पातळीवर या गोष्टीचं मंथन झालं पाहिजे. कारण की आपला बाबा आणि दुसऱ्याचं कार्ट ही भाषा योग्य नाही. गुन्हाच आहे. ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी स्वतःच्या गुरुदेवाला सोडलं नाही, त्या पद्धतीने या महाराष्ट्रात या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीच्या भूमिकेत आपलं तुपलं कुठून आलं? पण ही सपादलं जातं, हे पचलं जातं. मग असे विधान मग आपोआप मजल होते आणि मग कुठं पळ आलं, कुठं चटका बसला की मग ते स्वर सुरू होतात मीडियावर येऊन. अनावधानाने बोललो, मला माहीतच नव्हतं, मी अशाच पद्धतीनं बोललो, माझा तो आशयच नव्हता, अशा पद्धतीची सारवासारवी करण्याचा प्रयत्न प्रत्येक करतो. खऱ्या अर्थानं वाघमारेंनी हे बृहद विचार केला पाहिजे होता की बावनकुळे साहेबांनी ज्या पद्धतीनं धैर्याने येऊन मीडिया समोर सांगितलं की माझ्या घरची परिस्थिती काय, माझी सौभाग्यवती ही कुणबी आहे, माझी गृहलक्ष्मी जी माझी सून ही मराठा आहे. आणि इतक्या व्यापक विचारानं चालणारे बावनकुळे कधीच या आरक्षणाच्या किंवा या ओबीसी कार्डच्या वर आपलं दाखला त्यांनी कधीच चालू दिला नाही. कर्तृत्व हेच माणसाचं परमसिद्ध नैतिकता आहे आणि ती खरी प्रतिष्ठा. तीच प्रतिष्ठा बावनकुळेने आत्मसात केली आणि ज्या पद्धतीनं कसलेही ट्रम्प कार्ड न वापरता कर्तृत्वाच्या जीवावर आज जो बावनकुळेंचा प्रवास विदर्भापासून ते मुंबईच्या मंत्रालयापर्यंतचा जो प्रवास आहे, खऱ्या अर्थानं त्या प्रवासाला सलाम केला पाहिजे. पण तशा भूमिका मांडणारे व्यापक आणि मोठे लोक किती आहेत? कारण की समाज आता दरिद्री झालाय, दरिद्री. अश्लाघ्य भाषा, टिंगरटवाळी, कमरेखालची भाषा वापरणाऱ्या लोकांना लगेच टाळ्या मिळतात, वाह केली जाते, वाह. आणि ज्या पद्धतीने नैतिकतेने विचार मांडणारे लोक कुठेतरी अडगणीला पडलेले असतात, त्यांना कुणी विचारायला सुद्धा तयार नाही. पण तो काळ होता ज्या ठिकाणी विद्वत्तेला आणि वैचारिकतेला एक मान होता, छत्रपतींचा तो काळ. आठवा, कवी कुलेश कुठले होते? उत्तर भारतातून आलेले होते. आणि ज्या पद्धतीने शंभूराजेंनी त्यांना आपल्या खास लोकांमध्ये, कारण की विद्वत्ता ही शेवट आहे ना, आणि शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ काय असंच उभं केलं नाही, त्याचं पुढं काय काय कशा पद्धतीने हाताळणी झाली हा इतिहास मांडतोय, त्याच्यात मला घुसायचंही नाही. पण शेवटी सांगायचा मुद्दा एकच आहे की विद्वत्ता आणि पराक्रमालाच या महाराष्ट्राने स्वीकार केलंय. पण आजची परिस्थिती काय, थोडासा विचार करणं गरजेचं आहे. कारण की त्या परिस्थितीत आजच्या परिस्थितीत जमीन आसमानचा फरक आहे. आजही ज्या पद्धतीने तुम्हाला ज्या अफूच्या गोळ्या खाऊ घालून स्वतःची पोळी भाजणारे लोक ज्या पद्धतीने या समाज व्यवस्थेत उतरली आहेत आणि कर्तृत्वापेक्षा तुम्हाला झुंडशाहीची परिस्थिती दाखवणारी लोक उतरल्यामुळं खऱ्या अर्थानं या समाजाचा जो बाट्याबोळ झाला आणि जो भात नासलाय ना, त्याला जबाबदार कोण आहे? विचार करा. कारण वाघमारे हा एकटाच नाहीये. वाघमारेची एवढी मजल अशीच झालेली नाही, त्याला पायऱ्या होत गेल्यात. आणि पस्त म्हणून रुस्त म्हणून बोलण्याची होऊ शकते. त्या मुलीला त्यावेळेस रोखलं गेलं असतं. आणि 100% सांगतो, सगळा महाराष्ट्र जर या गोष्टीवर खऱ्या अर्थाने कडाडला असता ना, तर 100% आज वाघमारे सारखे कित्येक जण या समाजाच्या पटलाच्या बाहेर गेले असते. कारण की शेवटी विद्वत्तेला आणि पराक्रमालाच खरी चालना मिळाली पाहिजे, संघर्षाला चालना मिळाली पाहिजे.
पण ह्या सगळ्या गोष्टी आता कुठं राहिल्यात? आता फक्त भूमिका कशा पद्धतीने बनतात, कशा पद्धतीने मांडल्या जातात, आणि मग ह्या मांडलेल्या भूमिकेला कशा पद्धतीने गर्दीच्या स्वरूपातून त्याला मान्य केलं जातं ना, हे तुम्ही सगळं बघताच आहेत. कोणीही असो, दोन्ही, मला कुणाचं काही घ्यायचं नाही, पण शेवटी समाजानं हा विचार केला पाहिजे, मोठ्या मनाने विचार केला पाहिजे, आणि आम्हाला पुढच्या पिढीला काय द्यायचंय हेही ठरवलं पाहिजे. फक्त आपली जी भूमिका आहे ती आक्रमक फक्त यापुरतीच ठेवू नये. प्रत्येक समाजातला घटक, जसं छत्रपतींना अभिप्रेत होतं, या भाजीच्या देठापर्यंतची जी स्वराज्याची मालकी आहे किंवा जी निष्ठा आहे ती स्वराज्यासाठी असावी, ती स्वराज्यासाठीच असावी, हिंदू धर्मासाठीच असावी. ही जी भूमिका घेऊन स्वराज्य स्थापन केलं होतं ना, ते आज स्वराज्याच्या भूमिकेत आज तुम्ही कशा पद्धतीने वागताय आत्मनिरीक्षण करा. आणि या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं सामाजिक पटलावर येणाऱ्या काळात काय परिणाम देतील. आज वाघमारेंना चोप दिला जाईल ज्या पद्धतीनं त्यांना जी काही भूमिका असेल, पण ही वाघमाऱ्यांना मिळालेली शिक्षा नाही तर समाजाला मिळालेली शिक्षा. कारण की शिक्षा शेवटी तीच असते की जी समाजाला खऱ्या अर्थाने विचार करायला लावते. आणि तुम्ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे लोक बदलणार नाहीत. कारण की ह्यांना तेच पाहिजे, जे पिकतं, जे विकतं तेच हे पिकवतात. मग ते तोंडातून असेल, विचारातून असेल, कृतीतून असेल, सगळ्याच गोष्टीतून तुम्हाला जे पचतं तेच हे मांडतात आणि भुरळ घालून तुमची परिस्थिती वाऱ्यावर सोडून देतात. शेवटी विचार तुम्हाला करायचा, भूमिका तुम्हाला घ्यायची, की शेवटी आपण येणाऱ्या काळात येणाऱ्या पिढींना काय वारसा देऊन जाणार आहेत. ज्यांनी महापुरुषांनी जे त्याग केले, जे बलिदान दिले, जी परिस्थिती मांडली, ते आमच्यासाठी एक द्वेतक आहे. आजही त्या भूमिकेचा खऱ्या अर्थाने विचार केला तर आमच्यासाठी खूप मोठं एक दिलेला वसा आहे, किंवा सगळ्यात मोठं दिलेलं एक व्रत आहे. पण आज आम्ही व्रत ते सोडून नाही त्या गोष्टीच्या मागे पळायला लागलो. त्यामुळे अशा वाघमारेंसारखे जे नावातच फक्त नवनाथ आहेत, पण भाषा जाऊ द्या, बोलायचं नको. या भाषेची परिस्थिती खऱ्याच अर्थाने कधीच महाराष्ट्रात खपवली जाणार नाही. आणि या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असे विचार खऱ्या अर्थानं हद्दपार केले पाहिजेत, एवढीच विनंती. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि आपलं मत 100% कॉमेंट्स मध्ये नोंदवा. नमस्कार.